हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल BMS विथ साक्षी. लास्ट लेक्चरमध्ये आपण वाददोषाची निरुक्ती, व्युत्पत्ती, पर्याय आणि त्याचे सामान्य स्थानी, त्याचे गुण हे टॉपिक कव्हर केले होते. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाददोषाची सामान्य कार्य बघणार आहोत. आता वाददोषाचे सामान्य कार्याचं वर्णन चरक संहितेमधील सूत्रस्थानातील वाद कालाकाली अध्यायामध्ये केलेलं आहे. आता बघा, हा जो श्लोक दिलेला आहे आपल्याला चरक संहितेमधला, हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हे बघा, हा जो श्लोक आहे तो आपल्याला व्हायवामध्ये पण विचारला जातो आणि जर आपण एक्झाममध्ये हा श्लोक यूज केला तर आपल्या एक्झामिनरवर चांगले इम्प्रेशन पडून आपल्याला चांगले मार्क्स भेटतात. सर चला, मी तुम्हाला हा श्लोक वाचून दाखवते आणि तुम्ही लर्न पण करायचा प्रयत्न करा. वायुस्तंत्रयंत्रधरः प्राण उदान समान व्यान अपान आत्मा प्रवर्तक चेष्टानाम उच्चवचानाम नियंता प्रणीता च मनसः सर्वेंद्रियाणाम उद्योजकः सर्वेंद्रियाणाम अभिवोढा सर्व शरीर धातु व्यूहकर संधानकर शरीरस्य प्रवर्तको वाचः प्रकृतिः शब्दस्पर्शयोः श्रोत्रस्पर्शयोर्मूलम् हर्ष उत्सरोनिः समीरणो अग्नेः दोषसंशोषणं क्षेप्ता बहिर्मलानं स्थूलानो स्रोतसां भेत्ता कर्ता गर्भकृतीनाम आयुषानुवृत्ती प्रत्ययभूतो भवतय कुपितः. आता हे जे सगळे जे स्पेसिफिक वर्ड दिलेले आहे सगळ्यांचं मिनिंग आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता वायुस्तंत्र यंत्रधर, यंत्र म्हणजे शरीर आणि तंत्र म्हणजे शरीराची क्रिया. शरीररूपी यंत्र व त्या यंत्राचे कार्य सुव्यवस्थितपणे ठेवण्याचे कार्य वाददोष करत असतो. यंत्र म्हणजे काय? शरीर, आणि तंत्र म्हणजे शरीराच्या क्रिया. नेक्स्ट आहे प्राण उदान समान व्यान अपान आत्मा. वाददोषाचे स्थानभेदाने 5 प्रकार पडतात: प्राणवायू, उदानवायू, समानवायू, व्यानवायू आणि अपानवायू. नेक्स्ट आहे प्रवर्तको चेष्टानाम उच्चवाचानाम. आता उच्च चेष्टा आणि अवध चेष्टा. उच्च चेष्टामध्ये शरीरातील सर्व महत्त्वाच्या हालचाली येतात आणि अवध चेष्टामध्ये शरीराच्या तुलनात्मक दुय्यम रूपाच्या हालचाली आपल्याला बघायला भेटतात. तर उच्च चेष्टा काय काय आहेत? हृदयगती, श्वसनगती, संधीच्या गती. त्याच्यानंतर तुलनात्मक दुय्यम चेष्टा कोणत्या? तर डोळ्यांची उघडझाप म्हणजे उन्मेष निमेष, हे ह्या चेष्टांना आपण दुय्यम चेष्टा म्हणतो. नेक्स्ट आहे नियंता प्रणीताचं मनस, म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे, मनाला त्याची कार्य करण्यासाठी प्रेरणा देणे ही वाददोषाची प्रमुख कार्य आहेत. मग आता काय? इंद्रिय अभिग्रह, ऊह्य आणि विचार्य. इंद्रिय अभिग्रह म्हणजे काय? श्रोत्र, त्वचा, नाक, जिव्हा, चक्षु या 5 इंद्रियांना शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ग्रहण करण्यासाठी प्रेरणा देणे. ऊह्य म्हणजे इंद्रिय जे विषय ग्रहण करतात ते योग्य आहे का अयोग्य याचा ॲनालिसिस करणे. विचार्य योग्य काय अयोग्य काय असा विचार करणे, याला विचार्य असे म्हणतात. सर्वेंद्रियाणाम उद्योजकः, इंद्रियांना व कर्मेंद्रियांना आपापले विषय करण्यासाठी जो प्रेरणा देतो, कोण देतो? वाददोष. म्हणून त्याला म्हणतो आपण इंद्रियांनाम उद्योजक. आता सर्व इंद्रिय अर्थनाम अभिवोढा, प्रत्येक ज्ञानेंद्रियाला आपापल्या विषयाकडे आकर्षित करणे. अभिवोढा आकर्षित करणे हे कोणाचं कार्य आहे? तर वाददोषाचे. सर्व शरीर धातू व्यूह करा, म्हणजे शरीरामध्ये सर्व धातू अवयव यांच्या शरीरामध्ये योग्य ठिकाणी योग्य प्रकारे निर्मिती करणे हे कोणाचे कार्य आहे? तर वाददोषाचे कार्य आहे. संधानकर शरीर असते, शरीर, आत्मा, मन, इंद्रिय यांचा सहयोग टिकून ठेवणे आयुष्यासाठी आवश्यक आहे. हा सहयोग टिकून ठेवण्यासाठी प्रेरणा शरीर, मन व इंद्रियांमध्ये निर्माण करण्याचे कार्य हे कोणाचे कार्य आहे? तर वाददोषाचे कार्य. प्रवर्तको वाचः, बोलणे ही प्रक्रिया वाददोषामुळे होत असते. त्याच्या शरीरामध्ये विविध ध्वनींची निर्मिती वाददोषामुळेच होते. उदाहरणार्थ हृदयध्वनी, फुफ्फुसध्वनी, आंत्रध्वनी इत्यादी. प्रकृती ही शब्दस्पर्शयोः, कर्णामधून शब्दवहन, त्वचेमधून विविध स्पर्शाचे वहन व ज्ञान, हे ज्ञान वाददोषामुळे होते. त्याच्यानंतर हर्ष उत्सव योनी, काम करण्यासाठी शरीर, मन, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियांना प्रेरणा देणे म्हणजे उत्साह निर्माण करणे हे वाददोषाचे कार्य आहे. समीरणो अग्नेह, जठर अग्नी संदूषित करणे हे वाददोषाचे कार्य आहे. त्याच्यानंतर एक दोष संशोषण, शरीरामधील क्लेदाचे म्हणजे अनावश्यक द्रवंशाचे व स्नेहाचे शोषण करणे हे वाददोष करतो. क्षेप्ता बहिर्मलाना म्हणजे पुरुष विसर्जन, मूत्रविसर्जन, स्वेद प्रवृत्ती ही सर्व कार्य वाददोषाची आहेत. सर्व मलांना शरीराबाहेर टाकून शरीर स्वच्छ व स्वस्थ ठेवण्याचे कार्य हे कोणाचे? वाददोषाचे कार्य. स्थूलानु स्रोतसां भेदता, सर्व लहान व मोठ्या स्रोतांची गर्भावस्थेमध्ये निर्मिती करण्याचे कार्य गर्भामधील वाददोष करतो. करता गर्भकृतीना, शुक्रशून्य संयोगानंतर कल्लाल बुद्बुद या अवस्थेमध्ये गर्भाचा विकास होतो व अवयव निर्मिती होऊन गर्भाला मनुष्याकृती प्राप्त करणे हे वाददोषाचे कार्य. आयुषानुवृत्ती प्रत्ययभूतो भवती अकुपितः, प्राकृत म्हणजेच अकुपित वायूचं वर वर्णन केलेले कार्य जोपर्यंत सुरळीत चालतात तोपर्यंत मनुष्याचे आयुष्य सतत आयुष्य असते असे सांगितले. आता आपण परत एकदा हा श्लोक रीड करणार आहोत आणि मी तुम्हाला हा श्लोक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करणार आहे. वायुस्तंत्र यंत्रधरः, तंत्र म्हणजे शरीर आणि यंत्र म्हणजे शरीराच्या क्रिया.
आता प्राण, उदान, समान, व्यान, अपान आत्मा. त्यांनी सांगितलं आहे की वातदोषाचे 5 प्रकार आहे. प्राणवायू, समान वायू, उदान वायू, अपान वायू आणि व्यान वायू. प्रवर्तको चेष्टानाम म्हणजे वातदोष हा शरीरातील चेष्टा करण्यासाठी प्रवृत्त करतो. उच्च वचना पण त्यांनी सांगितलं की 2 प्रकारच्या चेष्टा असतात, एक उच्च चेष्टा आणि एक दुय्यम चेष्टा. उच्च चेष्टामध्ये हृदयगती, फुफ्फुसगती आणि दुय्यम चेष्टामध्ये उन्मेष, निमेष. आता नियंता प्रणिताचे मनस्स म्हणजे मनाला कार्य करण्यासाठी प्रेरित करतो. सर्व इंद्रियांना उद्योजक म्हणजे इंद्रियाला कार्य करण्यासाठी प्रेरित करणे. सर्व इंद्रियांना विवोढा म्हणजे इंद्रियांना त्यांच्या विषयाच्या प्रती आकर्षित करणे. सर्व शरीर धातुयुकर म्हणजे शरीरातील धातूंचे योग्य प्रकारे निर्माण करणे. संधान कर शरीर असते म्हणजे शरीरातील दोष धातू यांचे संधान करणे. त्याच्यानंतर प्रवर्तको वाच म्हणजे बोलण्याची जी क्रिया आहे ते वातदोषाचे कार्य आहे. प्रकृती ही शब्दस्पर्श म्हणजे आता हे बघा हृदयध्वनी, फुफ्फुसध्वनी हे सगळे जे ध्वनी निर्माण होतात हे सगळे वातदोषामुळे निर्माण होतात. श्रोत्र स्पर्शनेवर मूलम श्रोत्र म्हणजे श्रोत्राद्वारे आपण जे ऐकतो, स्पर्शद्वारे जे आपल्याला ज्ञान प्राप्त होते हे सगळे वातदोषामुळे होते. हर्ष, उत्साह, योनी म्हणजे वातदोषामुळे आपल्या शरीरामध्ये हर्ष, उत्साह निर्माण होऊन कार्य करण्यासाठी प्रेरणा प्राप्त होते. समीरण अग्नेय म्हणजे शरीरातील जठर अग्नी प्रदीप्त राहते. दोष संशोषण म्हणजे काय, शरीरातील जे अयोग्य घटक आहे, जे द्रव्यांश आपल्या शरीरासाठी उपयुक्त नाही त्यांचे शोषण केले जाते. त्याच्यानंतर दिलं आहे शेपता बहिर्मलाना मग त्याच्यामध्ये तेच लिहिलं आहे की जे मल वगैरे आहे त्यांचे निष्कासन करणे. स्थूलाणू स्रोतसाम भेदता म्हणजे स्रोतसांचे मार्ग खुले करून निर्माण करणे. त्याच्यानंतर कर्ता गर्भकृतीना आणि शुक्रशोणीचा संयोग झाल्यानंतर कलकल बुदबुद अशा गर्भाची निर्मिती करणे हे पण वातदोषाचे कार्य. आयुष्यानुवृत्ती प्रत्ययभूत म्हणजे त्यांनी सांगितलं की वरील हे जे सगळे कार्य दिलेले आहे हे जर एखाद्या व्यक्तीमध्ये असते तरच वातदोष योग्य प्रकारे शरीरात कार्य करतो आणि म्हणूनच मनुष्याचे जीवन चालू आहे. ह्याच्या उलट जे कार्य असतील त्याच्यामुळे मनुष्याच्या जीवनाला हानी पोचू शकते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वातदोषाचे प्रकार बघणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला डाऊट्स असतील, तुम्हाला जर या चॅप्टरचे हँड रिटन नोट्स हवे असतील तर मला प्लीज कमेंट करा. थँक्यू.